तर सकाळी सकाळी थंड वातावरणामध्ये मळ्यात गेलो. मळ्यात पोचल्यानंतर पप्पांनी मला टाकीचा वाल बंद करायला लावला होता. तो वाल बंद केला. तोपर्यंत यांनी गाईंना बाहेर काढलं आणि बांधलं आणि नंतर त्यांना चारा पाणी दिलं. पप्पांनी गाडीवर नेट टाकायला लावली होती, ती टाकून घेतली आणि केळीचा गड काढून आणला. नंतर पप्पा म्हणले आपल्या पिकांची हालहवा काय झाली रात्रीच्या पावसाने ते बघून ये. मग मिरची तर चांगलीच होती, पण काकडीचं जरा नुकसानच झालं होतं, कारण 2-4 सऱ्यांच्या ताळकाठी तुटून सऱ्या जरा खाली पडल्या होत्या. पण जाऊ दे म्हणलं, एवढं तेवढं नुकसान चालतं. मग कोबीकडे गेलो. कोबी चांगला टवटवीत झाला होता आणि फ्लावरची लागण नुकतीच केली होती, मग ती सुद्धा टवटवीत झाली होती. आणि खाली शिमला मिरचीची लागण सुद्धा चांगलीच पावसामुळे टवटवीत झाली होती. आणि नंतर त्याच्या खाली आपण परत कोबी लावलाय, तो सुद्धा छान उगवून आला होता. आणि असं पावसामुळे छोटं मोठं नुकसान होतच राहतं. भेटूया पुन्हा. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.